फायनली खूप दिवसांनी घासा बसून सुद्धा मी चाललो एक नवीन व्लॉग बनवला. लोकेशन तीच आपली. आमची बाबू पण टाटा करायला आले. आमची टाटा बाबू. बाबू टाटा. बाबू टाटा. ए ए ए बोल ए. टाटा. चला. चलो पण निघालो आहे माळशेज घाटात. सगळ्यांना समजलं असेल कुठे चाललो आपण. आपण संध्याकाळी निघतोय सॅटर्डे इव्हनिंगला, कारण का तिकडे जाऊन स्टे करू. पुढे खिरेश्वरला आहे घर. बाकी इन्फॉर्मेशन तिकडे गेल्यावर देतो. चला. हाऊ इज यू फुल फर्स्ट युअर मान्सून राईड? हां चलो. एक्साइटेड ॲडव्हेंचर. चला. मुंबईतून डायरेक्ट आलो. डायरेक्ट म्हणजे स्वर्गात. कोला प्रॉमिस केल्याप्रमाणे तिला मी काळू वॉटरफॉल शेवटी टॉपवरून दाखवला, तोही ड्रोन शॉट मध्ये. शिक्षा केली कोणी? सावधान होईस, रडू नको. गरम झालेल्या बायकोसाठी गरम गरम मका. ठीक आहे. मुंबईतून डायरेक्ट आलो आहे. डायरेक्ट म्हणजे स्वर्गात. स्वर्ग म्हणजे तुम्हाला माहिती असेल स्वर्ग आपण कशाला म्हणतो. एक म्हणजे आपला कोकण आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला मुंबईपासून जवळ असा म्हणजे माळशेज घाट. आता मी म्हणतो माळशेज घाटच्या पुढे म्हणजे खिरेश्वरला. ह्या साईडला बघू शकता. इकडे हरिश्चंद्रकडे बघा ढगांची किती लेअर आहे. सुंदर हा नजारा तयार झाला आहे. आणि माळशेज घाटात आल्यावर पुढे खिरेश्वरला हे बाळू मेमाण्याचं घर आहे. बाळूदादा आपला खूप चांगला खास मित्र आहे. लोकल गाईड आहे इकडचे छोटे मोठे ट्रॅक करणं आणि जवळपास नेणं हे त्याचं काम आहे. जेवण येण्याची सोय करतो, राहण्याची सोय. मी काल रात्री आलो, त्याच्या घरीच थांबलेलो. आता आपण इकडे जवळपास फिरणार आहोत. म्हणजे एक म्हणजे काळूच्या टॉपला जाऊ, मग माळशेज घाट फिरू, मग काळूच्या बेसला जाऊ. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. बघू शकता पूर्ण ढगांची लेअरच आहे सगळीकडे. लेट्स आपण एन्जॉय करूया. आणि मी माझ्या वाईफला पहिल्यांदा बाळूच्या घरून निघालो आणि नंतर अचानक ठरवलं की काळूच्या टॉपला यायचं. तर काळूच्या टॉपला जायला पूर्ण बाईक पुढे होते, पण अंदाजे लोकांनी थोडं इकडे जे आहे ना रस्ते वगैरे खोदून ठेवलेत, जेणेकरून गाडी पुढे राहणार, बाईक पुढे राहणार. आणि अशा वाटा ठेवल्या जिथे पुढे जाऊन चिखल आहे, त्यामुळे गाडी तिकडेच थांबते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मग पुढचा रूट नसेल माहीत, मग त्यांना गाईड. ठीक आहे, रोजगार वगैरे मिळतो, सगळं मान्य आहे. आणि एवढा मस्त रस्ता आहे बघा, मग 4 व्हीलरही जाऊ शकते. बट अनफॉर्च्युनेटली सॉरी की गावकऱ्यांनी तो रस्ता बंदच केला स्टार्टिंगला. एनिवेज थोडासा अजून डिस्टन्स आहे. माझी मिसेस आणि मी चालत नसतं चेहरा का लपवत आहे. आज मूड खराब आहे, जाऊ दे, शिव्या पडतील. हो ना, हो हो मूड खराब आहे, जाऊ दे. पण हळू जाऊया. बायकोला गावची आठवण करून देते. 3-3, 4-4 किलोमीटर चालत जायची. कुठेतरी बघ, से हाय. बघा बघा मूड बघा किती खराब आहे. बघा चेहऱ्यावर राग दिसते. बघा बघा, दिसला सो आज आम्ही उद्घाटन केलंय नवीन जॅकेटचं, हो की नाही? दाखव तरी जॅकेट तुझं टडा करून. अरे टडा. कसं वाटतंय? हॅलो
फायनली लाईफची अजून एक अचीवमेंट म्हणजे बायकोला काळूच्या टॉपवर घेऊन येणं, स्पेशली ह्यासाठी की आता मी जरा जास्त खाली जात नाही आहे की हो अरे हा बाबा समजलं, इथंच आहे बा, इथेच आहे. लास्ट टाइम जेव्हा मी रॅपलिंग केलेली खूप जणांनी बघितलं असेल तर मी लिंक देतो ती बघा. सो इकडे आम्ही बोल्ट मारलेले आहेत ह्या साईडला, आणि हा जो गॅप आहे मधला जो दिसतोय तिथं आम्ही डाऊन झालेलो. पहिला जो फॉल आहे ना, पहिला फॉल तोच मिनिमम 800 ते 900 फुटाचा आहे. जे विचार करा, जर त्या टायमात थोडं जरी पाणी असतं ना, काय थ्रिल असतं. आणि भन्नाट एक्सपिरियन्स. मी बघू सध्या काळूला खूप फ्लो आहे, म्हणजे जर तुम्ही खालच्या साईडला गेलात तरी थोडंफार रिस्की आहे, कारण का पाण्याचा वरूनच एवढा फ्लो आहे ना की जी घळ आहे त्या घळीपेक्षा डबल बाजूनेही पाणी वाहते, बघू शकता. हां, एक आहे की टॉपला येऊन तुम्ही असं जवळपास राहून हे करू शकता, व्हिडिओ फोटोज काढता. प्रिकॉशन्स घ्या, म्हणजे जवळ याच्यावर जाऊ नका, जेणेकरून ते थोडं आता स्लिपरी झालं आहे, रिस्की आहे थोडं. तर आम्ही जे बोल्ट ठोकलेले ते आहेत तिकडेही अजून, तिकडे एक बोल्ट दिसतो मला, आणि ह्या साईडला ह्या दगडाला आम्ही एक रशी बांधलेली, ह्या एक दगडाला. आणि खूप ॲडव्हेंचर थ्रिल होता तो, म्हणजे लिटरली 1500 फूट डाऊन होणं आणि खतरनाक. म्हणजे लाईफमध्ये असं ॲडव्हेंचर केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि समोर बघितलं, समोर आहे ना, समोर बघितलं जर ह्या ढगांमध्ये काही लोक दिसत आहेत जी आड्राईवरून हा वॉटरफॉल बघत आहेत. का आड्राईवरून पण हा वॉटरफॉल भन्नाट वाटतो. तर तोही तुम्हाला व्ह्यू दाखवतो, टेन्शन घेऊ नका. आणि जर कधी तुम्हाला जर असे बघायचे असतील रस्ते काय, आड्राईचा रूट, काळूचा टॉप, बेस, तर आपल्या चॅनलवर जा, सगळे मिळतील. तर आता कसं वाटतं तुला इकडून? म्हणजे स्वर्गात आला का वाटतंय का? असं ढग असे अंगावरून जात आहेत. शिक्षा केली आहे कोणी? सावधान होऊयेस, रडू नको, अजून तर दाखव ना सह्याद्री, ही तर सुरुवात आहे आपली. आणि खूप भन्नाट फील येतं, म्हणजे वारा इकडचा आणि पाणी जे रिटर्न येते ना वरत उडत, म्हणजे रिव्हर्स होते थोडंफार. तिकडे समोर जो एक वॉटरफॉल आहे तो पण रिव्हर्समध्ये फिरतो खूप वेळा, एन्जॉय करायला मस्त वाटतं. आणि हा खालचा व्ह्यू होऊ शकता. पाण्याचा फोर्स बघा, फक्त फोर्स. तर एकदा आपण परत एकदा येऊया, म्हणजे वाईफला मी तिकडे त्या पॉईंटला नेन तिकडे, म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा वॉटरफॉल नाही, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत फ्लो असतो, भन्नाट फ्लो असतो. चला, देखो इतना सुंदर वाटरफॉल दिखाया, और ये बाई बोलती है हमारे गांव में बहुत बड़ा कड़ा है. ये बाई इतना सुंदर, इसको बोलते हैं पैराडाइज, और इधर को है कालू. ऐसा नको बोलू, बोला ना. अरे सॉरी मित्रांनो. तर काळूच्या टॉपला कधी आलात तर लेफ्ट साईडने हळूच एक छोटासा डोंगर चढतो. डोंगर चढून झाल्यावर थोडासा बाजूने रस्ता आहे, तर त्या साईडला जाऊ नका, ह्या साईडला. तिथून एवढं हे नाही, व्ह्यू नाही असं व्यवस्थित. पण जर चांगले फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे असेल ना, तर मस्त एक आहे बघा, इथून असा त्या डोंगराच्या इथून अशी पायवाट आहे, पायवाटेने आला की असं मस्त इकडे ना कातळ आहे बघा. आणि बघा माझी बायको बसली आहे, आणि असा व्हिडिओ आला की समोर डायरेक्ट व्ह्यू. आणि हा जो वॉटरफॉल जो दिसतो ना तुम्हाला मित्रांनो, हा वॉटरफॉल जो अप्पर MTDC आहे त्या बॅक साईडने आहे. तर तिकडे त्या कोपऱ्यात अशी रेलिंग आहे जिथून वरून पण बघता येतो. पण वरून एवढी मजा नाही आहे जेवढी इथून असं एक्सपिरियन्स करण्यात मजा आहे. आणि खोलतं बघा, स्वर्ग, एकदम स्वर्ग. कोकणानंतर दुसरा स्वर्ग म्हणजे माळशेज घाट, हे मी मान्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं तुम्हाला पण मान्य करा लागेल. ह्याच्याहून कुठला अजून स्वर्ग असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट टाईम मी त्या स्वर्गात जाईन, चालेल ना? माझी बायको एवढी घाबरते होती, इकडून पडलं तर डायरेक्ट स्वर्गात जाईल. आता काय बोलायचं हिला सांगा. सह्याद्री कधी धडपडतो का? ज्यांच्या अंगात किडे आहेत त्याला घेऊन जातो. आपण इमानदार आहे, कधी सह्याद्रीला हानी नाही पोचवली, मग आपल्याला का सह्याद्री काय करेल? आणि खाली बघ मस्त की काहीच नाही दिसत, धुका आलं सोडा. एनिवेज आता थोडं एक्सपिरियन्स केला, थोडेफार फोटो व्हिडिओ काढा, आणि मग काळूचा व्ह्यू बघा इकडून परत एकदा.
बायकोला प्रॉमिस केल्याप्रमाणे तिला मी काळू वॉटरफॉल शेवटी टॉपवरून दाखवला, तोही ड्रोन शॉटमध्ये. पण पावसाचं वातावरण असताना फर्स्ट टाइम मी रिक्स घेतली जस्ट फॉर माय लवेबल वाईफ. आता मी पावसात कधीच ड्रोन फ्लाय करायची रिस्क घेत नाही. ड्रोन मी 600-700 मीटर समोर आडराईपर्यंत नेलेला आणि आता पाऊस लागला म्हणून लगेच डाऊन केला. चहा आणि बघा ना मस्त इकडे दुकान आहे, एक नंबर भजी बनवतो. टॉपला आलं ना आणि सिरियसली म्हणजे येऊन खा, कारण का ह्यासाठी नाही की, पण ॲटलिस्ट ते इथपर्यंत येतात, त्यांचे 4 पैसे मिळतील त्यांना. तसं महाग नाही. तसे आपण मार्केटमध्ये गेलो 30 रुपये भजी प्लेट खातो, इकडे 50 रुपये. चहा 10ची 20 असेल मॅक्झिमम. बट मस्त वॉटरफॉल एन्जॉय करतो तर भजी मिळते मजाच ना. काय का मस्त आहे, मस्त आहे ना. बायकोनी कॉम्प्लिमेंट म्हणजे दिली म्हणजे चवीला भाई एक नंबर सुगरण आहे आमची बायको. तर या एकदा मी खा, नुसती खाते मला नाही भरवते बघा ना, स्वतः खाते. चला थंड होईल. चला थंड होईल, मजा येईल. तिकडे दुकान आहे, टॉपला आलं नसं बाहेर शॉप नॉट आहे. फायनली भजी चहा करून आम्ही परत स्वर्गाच्या रस्त्याने बाहेर चाललो आहे. बघू शकता काय दृश्य आहे, वा वा वा. एवढं असं धुकंच धुकं आणि म्हणजे भन्नाट, आणि ते पण आपल्या आवडत्या पर्सन मधले. क्या बोलतीये, कडक ना, कडक 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 एकदम कडकनाथ ना. काही कोंबडी कडकनाथ, रेझीला नसेल माहिती कडकनाथ. कुठे होतं मी, भजीवर. सो मस्त आहे. स्पेशली ड्रोन शॉट बघा, जर बघितलं असेल थोडा रिवाइंड करून बघा ड्रोन शॉट. भन्नाडा म्हणजे चालायचं नाही. हां म्हणजे लिटरली आता जो न्यू रस्ता झाला आहे, पहिला जो होता तो मेन रस्त्याने 5-6 किलोमीटर होता, तर तिकडून एक शॉर्टकट आहे डायरेक्ट. असं उड्या उड्या मारत मेन रोडला येतात. म्हणजे हार्डली 3 किलोमीटर पकडा. पाऊस आलेला आहे. ए डोक्यावर घे. कसं झाड आहे, कसलं आहे मित्रांनो झाड, तुम्हाला माहिती असेल तर सांगा, मला पण नाही माहिती. जाऊ दे, बदामाचं तर नाही. बदाम असं खालती पडतो का. एनिवेज सो एकदम लिटरली 3-4 किलोमीटरच आहे डिस्टन्स. म्हणजे 15-20 मिनटात तुम्ही फटाफट चालत येऊ शकता. नाही 45 मिनिट. तिचं ऐकू नका 40 मिनिट. तुम्ही ट्रॅकर आहेत ना माझ्यासारखे, 40 ये ठकठक के हळूहळू आती है, तुमको पता है ना. सो ट्रॅकर असं ज्याला चालायची आवड आहे फटाफट चालू शकतात. पळणार आहे भाई, मॅरेथॉनवाले तर भाई 10 मिनटातच पोचतील पळत. एनिवेज या, एन्जॉय करा. फक्त एवढं प्रिकॉशन घ्या की पुढे जाऊ नका. सध्या गुळगुळीत आहे, पाण्याला फ्लो जास्त आहे, काळजी घ्या, नीट प्रिकॉशन्सनी या. आणि हां, जर तुम्हाला माहीत नसेल काय नसेल तर तिकडून तुम्ही गाईड घेऊ शकता. त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न होईल, सुटेल. हां थोडे जास्त बोलतात पण निगोशिएट करा, होईल. आणि असं त्यांचं हे नाही की एक माणूस 2 माणूस, एक ग्रुप पूर्ण किती असू दे तेव्हा ते घेऊन येतात. एनिवेज आपण आलो आहे पाण्याजवळ. इथून आपल्याला समोर जायचं आहे, तिकडे आपली बाईक आहे. चलो
काय को बाय बाय, अभी तक माहेश्वर घाट जाने का है, वो माहेश्वर घाट घूम के आगे जाने का है. इधर कौन है? एक दगड मरू देतो दगड, पुचू पुचू पुचू. ते काही मंदिराचे अवशेष आहेत आणि समोर इकडे आपलं ते मंदिर आहे जे आपण सूर्यनारायणाचं म्हणतो किंवा शंकराचं म्हणतो, ते इकडेच आहे. आणि हम्मा हम्मा ई थांब, हम्मा हम्मा दोनों साइड में हम्मा हम्मा. और हमारी हम्मा डर गई. का मा सगळं मजेत? काळूला अजून फिरून आलं. कुठं जाऊन झाला चालायला? कुठं आडराई? मग इकडे वरतीच. चला, माझ्या हम्माला पण भूक लागलेली आहे वाटतं. तुम्हाला काय वाटतं? माझी हां बस निघाल्या आल्या आता त्या बस आहे. आता आपण कसं जाणार? चला. हो, किती पिंडे आहेत तिथे. खूप शंकराच्या पिंडी आहेत तिथे. जिकडे तिकडे शंकराचं दर्शन मला मिळते. ओम नमः शिवाय. आणि मी शंकराची खूप मोठी भक्त आहे. और ये हम पानी को टकराते हुए आगे जाते हुए बेयर गिल्ली सॉरी. और ये सुकन्या बांधवड़ेकर ऐसे मस्त पैकी पानी को चीरते हुए आगे जाते हुए. और ये पहली चट्टान चढ़ते हुए. अरे बापरे. सगळेच मला असं म्हणतात खूप वेळा की तू खूप लकी आहेस की तुझी पार्टनर तुझ्यासोबत फिरते, खूप सारा प्रवास करते. लग असं काही नसतं, फक्त एकमेकाला समजून घेणं गरजेचं असतं. तर मी एवढंच बोलेन की लाईफमध्ये ना सगळं काही पॉसिबल आहे. फक्त एकच सांगेन की कधीही आपल्या पार्टनरवर अपेक्षांचं बोजं टाकण्यापेक्षा आहे ना स्वप्नांचा गाठोडा एकदा देऊन बघा. नाही त्याने 100% आपला स्वतःला दिलं ना तुमची स्वप्न पूर्ण करायला, मी माझं नाव बदलेन. हेच आम्हीही केलं. एकमेकाच्या अपेक्षा सांगण्यापेक्षा आपली स्वप्न सांगितली. वेळेनुसार हळूहळू का नाही होईना ती पूर्ण होत आहेत आणि त्यात आनंद मिळतो. हेच मला एवढं सांगायचं होतं. आता इथं आपण जरा माळशेत फिरू, थोड्या वेळ फुटेज घेऊ. काळूच्या बेसला गेलो तर, नाही तर मग आपण परतीचा प्रवास करू. अरे स्टे ट्यून, लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन. कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि मी सांगितलेलं आजचं तत्त्व किंवा एक लॉजिक लाईफचा हॅक तो कसा वाटला ते मला सांगा. चला अपनी शवात. चला, गरम झालेल्या बायकोसाठी गरम गरम मका ठेव इकडे. स्कॉल माळशेज घाट आणि तो खाली पण घाट दिसतो.